हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर दररोज सकाळची सुरुवात देवाची प्रार्थना करून जे काही आपल्याकडे आहे आणि ते सुस्थितीत आहे यासाठी कृतज्ञता व्यक्त करून मग मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. तर आता आई श्री झोपलेलेच आहेत अजून. मग मी म्हटलं की बाळ झोपले तोपर्यंत मी माझं आवरून घेते. त्यानंतर बाळ उठलं मग म्हटलं की आता लगेचच डायपर पण चेंज करून घेते, कारण ओव्हरनाईट ते सगळं राहिलेलं मग ते तिला चिडचिडल्यासारखं होतं. त्यामुळे मग परत तिला फीड देऊन शांत करून आता झोपी घातली. गुड मॉर्निंग चिकू. गुड मॉर्निंग शौर्य. त्यानंतर मग मी ब्रश करून घेतला आणि इथं आता जे काही टेबलवरती मेसअप पडलेलं आहे ते सगळं आवरून घ्यावं म्हटलं, कारण इथंच मला मग पाणी वगैरे गरम करून घ्यायचं असतं. त्यामुळे मग आता पाणी पण गरम करून घेतलंय. शांत बसून अगोदर एक ग्लास पाणी पिते आणि त्यानंतर पुन्हा रुटीनला लागते. श्री श्री उठा. दिल्ली 5 नंबरला उठली आता. होय. आई आजोबा 6 बाबा गप्पा बाबा आई ती आली आली खुश लय खुश. त्यानंतर मग आईने बाळाला घेतलं तोपर्यंत इकडे चहा टाकला मी, कारण वहिनींचे तिकडे नाश्त्याची तयारी चाललेली आणि थोडंसं टिफिनचं पण ते प्रिपरेशन चालूच होतं. तर इकडे चहा होतला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग सकाळच्या या टायमिंगला एकत्र चहा घेतो आणि त्यानंतर मग बाळाला औषधं देते मी. गुड मॉर्निंग. उता चला भैया झोपला. आता काय करायचं, काय करायचं शाळशी मला सांग. आता श्री ब्रश वगैरे करून मग आंघोळीला या टायमिंगला डेली जातो आणि त्यानंतर मग इकडे वहिनींचं डब्याची तयारी चालली आहे, कारण शौर्य चिकूची शाळा जराशी लवकर असते. मग ते दोघं गेल्यानंतर इकडे आता मी श्रीच्या डब्याचं प्रिपरेशन थोडंफार आणि घरातलं थोडंसं तिथं बेडवर जे मिसअप झालेलं असतं ते आवरते. इकडे आता श्रीची आंघोळ झालेली आणि तिला खेळवल्याशिवाय त्याचा दिवस काय सुरू होत नाही. शाळेत जायला तयार झाले मामा. तुझा नाश्ता बाकीचा आहे बघा, लाडाचा भातचा. थोडा वेळ मामासोबत मस्ती झाल्यानंतर मग नाश्त्याला बसतो तो मामा बरोबरच. आणि इकडे आता नाश्ता झाल्यास देवाचं दर्शन आणि आजी आजोबाच्या पाया पडून मग त्याच्या दिवसाची सुरुवात होते. शौर्य चिकूला पण भेंडी चपाती आणि श्रीला पण तीच दिली आणि आवडते तिघांनाही. बाय. नेहमीप्रमाणे श्री शाळेला गेला की मग रूम क्लीन करणं, बेडशीट चेंज करणं हे असतंच, पण त्याच्यात मध्येच ती उठली. मग तिला शांत केल्यानंतर ती झोपल्यास मी अगोदर पटकन आंघोळ केली आणि मग स्वतःचं आवरून घेतलं, कारण की परत ती उठल्यास काहीच करू देत. रात्रीचं जागरण, सकाळी पुन्हा ती धावपळ आणि श्रीला शाळेत पाठवेपर्यंतचा जो वेळ असतो त्याच्यात खूप जास्त एक्झॉस्ट झाल्यासारखं होतं मला. आणि की बऱ्याच जणींचा हा प्रश्न असतोच की आई झाल्यानंतर या सगळ्यामध्ये आपल्या स्वतःसाठी वेळच काढता येत नाही, तो कसा मॅनेज करायचा. तर आता सध्या तरी मी ना 10 मिनिटं माझ्या स्वतःसाठी दररोजच्या दिवशी काढून ठेवते. त्याचं कारण सेल्फ लव्ह. बघा, सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यू मॉम, कारण आपण स्वतःवर जर प्रेम करत नसू ना तर बऱ्याचदा आपल्याला निगेटिव्हिटी पण यायला लागते की आपण स्वतःसाठी काहीच करत नाही ही भावना उद्भवत जाते आणि त्यामुळे कुठेतरी पोस्टपार्टम डिप्रेशनकडे आपण जातो आणि एन्झायटी आणि ह्या सगळ्या गोष्टी येतातच आपोआप. तर आपण स्वतःची काळजी घेतली तरच आपण इतरांची काळजी घेऊ शकू. जेव्हा पण माझी आंघोळ होते तर मी लगेचच स्किन केअर मात्र मी सध्या सिन्सिअरली करते. त्यामुळे बऱ्याच जणी मला विचारत असतात की वर्षा आफ्टर डिलिव्हरी तब्येत तर छान झालीच आहे, परंतु जे काही डार्क स्पॉट वगैरे ते फेड झाले तरी ब्लॅमिशेस पण कमी जाणवत आहेत. त्याचं कारण काय. आणि दुसरा कॉमन प्रश्न हा मला विचारला जातो की सध्या डार्क स्पॉट खूप होत आहेत वर्षा, काय करता येईल. तर खरं सांगू का, सध्याचं जे वातावरण आहे ना तर त्याचाच तो परिणाम कुठेतरी आहे. त्याशिवाय आपण महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, वातावरणात ह्युमिडिटी आहे, त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होतो. शिवाय त्याच्यामध्ये लाईफस्टाईल सुद्धा तितकंच मॅटर करते की आपण रात्री कधी झोपतो, सकाळी कधी उठतो, काय खातो, काय पितो, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या स्किनवरती ते दिसून येतं. डार्क स्पॉटचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्याशी डील करण्यासाठी आपण आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, त्यासोबत पाण्याचा इंटेक वाढवणं ह्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत. शिवाय आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये एखादं छानसं सिरम तुम्ही जर यूज केलं तर त्याचा खूप जास्त फायदा पडतो. त्यामुळे सध्या मी यूज करते हिमालयाचं हे डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. या सिरमचे जस्ट 2 ते 3 ड्रॉप आपल्याला इनफ होतात. फेस आणि नेक एरियावरती लावून आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये अपवर्ड डायरेक्शननी मसाज करायचा आणि याचं टेक्स्चर खूप जास्त लाईट वेट असल्यामुळे स्किन मध्ये हे लगेच ऍब्झॉर्ब होतं. आणि याच्यामध्ये आहे 100% ऑर्गॅनिक रिसोर्स टर्मरिक आणि 10% गायकोलिक ऍसिड, त्यासोबतच 2% नियासिनेमाइड. आणि हो, हे सिरम बनलेलं आहे सोरासा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शन, त्यामुळे हे नॅचरली आपले डार्क स्पॉट रिमूव्ह करतं. त्याबरोबरच याच्यामध्ये आहे 100% टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट,
ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरचा डलनेस रिड्यूस होऊन स्किन रेडियन्स बूस्ट करण्याचं हे काम करतं. पाहू शकता तुम्ही किती लवकर हे स्किनमध्ये माझ्या ॲब्झॉर्ब झालंय. माझ्या तरी स्किनवरचे जे काही डार्क स्पॉट आहेत ते रिड्यूस होऊन एकदम छान असा ग्लो सुद्धा आलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा हे नक्कीच ट्राय करावं असं मला वाटतं. आणि हा आहे माझा बिफोर आणि आफ्टरचा पिक. तुम्ही स्वतःच डिफरन्स पाहू शकता. तुम्हाला सुद्धा हे सिरम मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेले आहेत. शिवाय Amazon, नायका, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट वरती सुद्धा हे अवेलेबल आहे आणि हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल. आणि तुम्ही जर आत्ताच हे ऑर्डर केलं तर तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार आहे. तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत. लगेच जा आणि हे सिरम परचेस करा. जस्ट माझं स्किन केअर रुटीन झालंय आणि पिल्लू उठलीये. आवडलं का? किती तारीख दिली ग? 20 15 म्हणली होतीस की. होय. कुणाकडे दाखवलंस? कुणाकडे दाखवलंस? कोणत्या डॉक्टरकडे गेलतीस? हो म्हणजे काय कसं ते हे करण्यासाठी. मग नाव कुठं तिथंच नोंदवलंस का दुसरीकडे? हा हा रुटीन चेकअप. काय त्रास व्हायला काय? त्रास पोट नाही ना? आता जड झाल्यासारखं होतंय. आईच्या हेल्थचे इश्यू तर तुम्हाला माहिती आहेत आणि सध्याचं घरातलं वातावरण म्हणजे सगळा दवाखान्यात चाललेला आहे. त्यामुळे मग आता हे सगळे बाकीचे कपडे वगैरे आहेत तर ते धुवून घेतले. गप्पा मारत बसल्या मस्त इथं. कोल्हापूरमध्ये आई माझ्यासोबत आली ना ह्या गोष्टी खूप मिस करते. कारण तिच्या इथं सगळ्या मैत्रिणी आहेत आणि कामं आवरली की मग असं गप्पा मारत बसतात. खूप साऱ्या विषयावरती कोणी भाजी निवडत बसतं, कोण मग लसूण सोलत. पण वेळ खूप छान जातो. आणि आता ना पप्पांचा जेवायला यायचा वेळ झालाय आणि गोळीचा टायमिंग असतो त्यांचा. तसं तर पूर्वी आमच्यात ना अगदी नाश्ता व्हायचाच नाही, डायरेक्टली जेवण. पण आत्ता थोडंसं ते शेड्यूल बदललेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची गोळी घेणं खूप गरजेचं असतं. आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं ना जे काही एन्जिओग्राफीविषयी, तर त्याचा खरंच खूप फायदा झाला. कारण खूप छान सजेशन्स तुम्ही दिले आणि त्या रेफरन्सनुसार पप्पा 2 ठिकाणी जाऊन पण आलेत. आणि मेन गोष्ट म्हणजे ना एन्जिओग्राफी नंतर जी एन्जिओप्लास्टी असते तर ती करायची वेळ मे बी येणार नाही असं त्यातनं दिसून आले. तर ते एक आनंदाची गोष्ट झाली आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करायची होती. कारण जसं माझ्या दुःखात तुम्ही सोबत असता तसंच माझ्या सुखामध्ये सुद्धा इक्वली मला तुम्हाला सामावून घ्यायला आवडेल. कारण की या सगळ्या फेजमध्ये तुम्ही जितका सपोर्ट करताना तो खरंच खूप मोलाचा आहे आणि खूप मोरल सपोर्ट मिळतो. त्यासाठी मनापासून आभार तुमचे. तर आता पटापट मी इथल्या चपात्या वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी असतात. आणि कोल्हापूरमध्ये ना मला किचन वाट्यावरती म्हणजे किचन काउंटर जे आहे त्याच्यावरती चपाती अजिबात लाटायला यायची नाही. कारण की एक तर छोटा आहे तो कट्टा आणि पोळपाट घेऊन मग त्याच्यावरतीच मी ते चपात्या ह्या त्या गोष्टी करत असते. पण इथं ना म्हणजे मोठा आहे साईजने किचन कट्टा, त्यामुळे इझिली मोठ्या अशा चपात्या पण बनवता येतात. आणि प्रामाणिकपणे सांगू का तर हा किचन कट्टा बनवताना सुद्धा खूप जास्त म्हणजे मी हट्ट केला होता की हाईट एवढी असावी, रुंद एवढा असावा. तर त्या गोष्टी आहेतच. चला आता जेवायला तयार झालेलं आहे तर पप्पांना पण मी हे वाढते. बदलला चीटिंग आहे, बहुत बड़ी चीटिंग करेली है तेरी मामी. पिल्लू त्याची निघालतेस तरी पण दोरे निघालेतच. आता तिची दोरी येते. ते आपलं रेग्युलर वालच घातलेलं बरं. म्हणत असेल कधी देते आता, श्री गेलाय की. आता ना बाळाची मालिश करते. तिला जरासा मी उशिराच आंघोळ घालतोय कारण थंडी प्रचंड सुटलेली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत सगळं आवरलं की मग आंघोळ घालतो. ऊन असलं की तितकं मग थंडी वाजून येत नाही आणि सर्दी आणि कफ या गोष्टी लहान मुलांमध्ये खूप जास्त जाणवतात. त्यामुळे मग थोडी काळजी घेतलेलीच बरी. आणि लगेचच मग कोरडं करून घेते तिला. काही जणी म्हणजे आई मला नेहमी म्हणते की तेला पाण्यामध्ये मुलं छान वाढतात, तब्येत छान होते. त्यामुळे आंघोळ करून आणलं की तसंच दुपटून त्याला झोपवायचं. पण मला असं वाटतं की वातावरणामुळे मग आणखी जास्त थंड लागून ते हे होण्यापेक्षा म्हणून मी पूर्ण पुसून कोरडं करून मग नंतर ते जे टॉवेल आहे ते चेंज करून जे बाळूतं वगैरे असतं किंवा कॉटनचा जो काही कपडा असतो जो उबदार आहे तर तो तिच्यासाठी यूज करते. हे घालूया का? दुसरं घालू. पिल्लू नन्नू
हे कालू आपण पिंक कलरचे कालू, पिंक कलरचे कालू टॉवेल घालूया. हा पिलू इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघले, इकडे बघले. मोठे मामा ॲडमिट आहेत आणि आजारी असल्यामुळे मग तिथे मामाची मुलगी एक थांबली आहे, बाकी दोघी घरी आल्यात आणि मामी पण आज घरी आल्यात. तर त्यांना पण पायाचा त्रास आहे त्यामुळे त्या खुर्चीत बसल्यात. आईचा त्यांचा त्रास सेम आहे तसं तर. आणि म्हणजे आलटून पालटून मामांकडे आता काही वेळा म्हणजे मोठी माझ्या मामाची मुलगी, काही वेळा आशू, मग कधी पुष्पामयी आणि त्यानंतर मामी असं राहतात. कारण ॲटलिस्ट 2-3 दिवस म्हणजे डिस्चार्ज मिळेपर्यंत हे असंच असणार आहे. आणि ह्या दोघी आता समदुःखी आहेत पायाच्या बाबतीत, त्यामुळे दोघी गप्पा मारत बसल्यात मस्त आहे की नाही. मग काय चाललंय ननंद भाऊजाईचं? फुकटच्या गप्पा. तुमचं काय दुखायलंय, माझं काय त्रास आहे. आता मामी, होय मामी, तुमची काठी आईला द्या आता. हा हा नाही नाही, तुला घेऊ आपण दुसरी. उगा म्हणलं, उगा म्हणले. होय हा 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 नाही नाही, उगा मजाक मध्ये म्हणले. नाही, आईला बी आणायची आहे काठी, तिला पण पाय थरथरायला. मामी आल्यात म्हणून वहिनीने इथं चहा बनवायला ठेवलाय. तोपर्यंत मग पिल्लूला मी आता दुसऱ्या एका छान अशा कॉटनच्या म्हणजे नाटीचा कपडा आहे हा, त्याचं बाळवतं केलेलं आहे, त्याच्यामध्ये गुंडाळते. जेणेकरून बऱ्याच जणींनी मला कमेंटमध्ये सुद्धा म्हटलेत की तिला व्यवस्थित असं गुंडाळून टाकल्यास तिला छान बाळसं येईल. पण मी तेही करून पाहिलं, पण म्हणतात ना म्हणजे अनुवंशिक पण असतं. तर आई पण मला म्हणते, सगळे जे माझे नातेवाईक आहेत ते म्हणतात की तुझी तब्येत अशीच होती लहानपणी, त्यामुळे मग ती बहुतेक तुझ्यावरच गेली आहे तब्येतीला. तर मग असेल कदाचित. छानपैकी शंभो झाल्यानंतर एकदम फ्रेश आता मी तिला झोपू घालणार आहे. तिचं पोट भरलं छान की मग ती दिवसा मस्त झोपते. तर पोट भरल्यानंतर मग ढेकर काढायची एक विसरायची नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि मी माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये ज्या कुणी नवीन आया असतील तर त्यांना खरंच रिक्वेस्ट करून सांगेन, कारण की सुरुवातीला जर आपण थोडंसं दुर्लक्ष केलं ना तर मग ढेकर नाही काढून पोटात गॅस राहून मग बाळ खूप जास्त चिडचिड करतं, खूप रडतं. मी या फेजमधून गेली आहे, अनुभवातून सांगते. त्यामुळे बघा, तुमच्यातसुद्धा लहान मुलं असेल तर प्लीज कंटाळा करू नका. रात्रीची वेळ असू देत किंवा दिवसा, ही स्टेप अजिबातच स्किप करायची नाही. 15 मिनिट तरी बाळाला असं उभं घेऊन छान थोपटायचं. ढेकर तरी ॲटलिस्ट त्यांनी काढलं पाहिजे, म्हणजे त्याचं गॅस जो आहे तो पास झाला पाहिजे, तरच ते छान व्यवस्थित झोपतं. रात्रीच्या वेळेचं मात्र मी डॉक्टरांशी बोलले तर ते म्हणले की लहान मुलांना दिवस रात्र यातला फरक कळत नाही, त्यामुळे मग काही महिने तुम्हाला हे सहनच करावं लागेल. सो या सगळ्या गोष्टी आहेतच. सकाळी माधुला कळानं तिला घेऊन गेलं गावाकडे गाडी. हा तिला घेऊन आलं गाडीत घ्यावं. बर. आता तब्येत कशी आहे तुमची? बरं आहे आता काय नाही. आजच्या दिवस सुट्टी नाही. उद्या सुट्टी देणार आहेत का? उद्या. बरं, धाप कमी झाली का? कमी झाली की. थोडं खाऊही वाटायले का नाही मग? वाटतंय पण अजून गोळ्या सलाईन आहे. सलाईन चालू आहे का? पहिले 4 बाटल्या काल झाल्या, आता ही 5वी बाटली चालली. बर. जरा खाण्याची कोशिश करा, जरा तसंच खावा थोडं म्हणजे जरा बरं होतंय लवकर. पोट जड झालं म्हणून ती बाटली एक दिली. नळी काढली नाही. नळी काढली नाही का? डॉक्टरनी आज बोलून गेलं. बर. तीच म्हणलं कसं कधी डिस्चार्ज देणार आहेत काय नाही.
आजच्या दिवस ठुतेत काय की मग आजच्या दिवस ठुते ती काय की वा हा उद्या देतील डिस्चार्ज. उद्या 12 वाजता सुट्टी देते. हा काळजी घ्या जरा. भया गेला की ड्युटीला अण्णा. हा लेकर शाळेत गेले ती भया ड्युटीला गेलाय. मग ते तुझी कवर ठरली तारीख ऑपरेशनची. ऑपरेशन होय आईचं ऑपरेशन भया म्हणाल तर शुक्रवारी सुट्टी मिळते का बघतो. ती कोल्हापूरला माझ्यासोबत आला नाही का हो त्यावेळेस त्याच्या रजा संपल्या त्या. मग ती रजा संपल्यामुळे त्याला का सुट्टी मिळाना गेली. ती म्हणतो आता सुट्टी मिळाली की लगेच ह्या महिन्यातच करून टाकू ऑपरेशन. हा चालतंय काळजी घ्या मग. अजून लावते पुन्हा. हो हो आईला सांगते मी. आणि आशू आली आहे का. आशू आली अजून कुणी आलेलं नाही. बर काळजी घ्या मग तुम्ही. हा सलाईन सोपलं की तिथं नर्सला सांगा पटमन. हो चालतं. अण्णांना बोलून झाल्यास आईला पण जरासं बरं वाटलं की काही जास्त क्रिटिकल नाही म्हणून. आणि त्यानंतर बराच वेळ ननंद भाऊजाया मग गप्पा मारत बसलेला. तेवढ्यात पप्पा पण आले नंतर. ह्याच्यात डार्क नव्हतं का. हे डिझाईन छान आहे. ह्याच्यात कलर नव्हता दुसरा. हे डिझाईन खूप सुंदर वाटते. आणि ह्यांना असा कलर पण नाही की कधी. म्हणजे डिझाईन छान तुला सूट होणार आहे. आम्ही काय वापरले तर सिल्क मध्ये आहे. असा कलर कधी नाही. म्हणजे प्लेन आहे पण सिल्क मधला आहे. घसरत त्याला अस्तर नाही. प्लेन आहे अस्तर लावलं लागतं. ह्याला का इथं अस्तर लावलं का तरी ब्लाऊज व्यवस्थित बसतं. म्हणजे त्यांना पाहिजे तसं हलकं फुलकं. मला का ही खूप छान वाटत. मला पण टाकी टाईप. ह्याच्यात डार्क नाही येत पण शेड रेड किंवा चॉकलेटी विटकरी. मला जांभळा बी असलं तर चालतंय. लय छान दिसतं गोरी असतं. जांभळा कसा सांग का असं डार्क जांभळा नेव्ही जांभळा लय छान दिसत. ती थोडं उदास वाटायला ना. फेंट वाटतंय. विटकरी डार्क नाही म्हणजे ग्रे आहे. ब्लॅक आहे. ग्रे वाटतंय की हो नाही ब्लॅक आहे. हो का बाकी दरवाजा उघडते. आणि ही फुलं आहेत का वहिनी. ब्लॅक आहे. हो का बाकी याच्यामुळे आपल्याला जरा हे दिसतंय. तर छान आहे पण जास्त डच फुलं आहेत मोठे. याच्यात का हे कोमल पशी लाल होतं पण आज चेक्स होते. लाल कडच लय छान दिसायचं. त्याने सावळी होत तरी स्वाले छान. पण का कॉटनचा आहे. असं कॉटनच बरं कम्फर्टेबल. कसा कपडा पण मला ही लय आवडलं. ह्याच्यामध्ये ही पाहिजे डार्क कलर. ती म्हणली आता तागे येणार आहे. ती म्हणली. मी म्हणलं तरी तागे आल्यास तर 90 घेतल्यास मग तर कंपल्सरी येते आईला. ही कसं होईल ही कलर जे आपल्याला सूट होते. आईला डार्कच लागतंय. पण डार्क म्हणूनच त्यांना वेगळा कलरच नाही कवाच. तर आमची चिल्ली पिल्ली आणि घरातले सगळेच मोठी मंडळी सुद्धा जेवण करून आराम झोपलेत. आणि आता बराच वेळ झालाय तर म्हटलं की एंड करूया. कारण मध्ये परत मला शूट करायला कसाही वेळ मिळाला नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. माझं 3 महिन्याचं जे काही आता सध्याचं बाळाचं रुटीन आहे किंवा मग सध्या जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडामोडी चालल्यात त्या थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. होप तुम्हाला आवडतील. आणि जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर हिट करा. चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.